नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या SSGM महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ऑनलाईन यूट्यूब लेक्चरमध्ये मी प्राध्यापक नानकर हिमांगी आपले स्वागत करते। आज आपण BCom सेकंड इयरच्या व्यवसाय प्रशासन पेपर 1 मधील युनिट क्रमांक 2 व्यवसाय संघटनांचे प्रकार अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना आपल्या नावासहित कमेंट करा। आपल्याला व्यवसाय संघटनांचे प्रकार बघायचे। मग व्यवसाय संघटनांच्या प्रकारांमध्ये काय येईल? व्यवसाय संघटना मालकांना काही हक्क देते आणि जबाबदाऱ्या टाकते। मग आता हे हक्क आणि जबाबदाऱ्या ज्या असतात त्या मालकीच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि व्यवसायाच्या मालकीचे प्रकार हे कायदेशीर प्रकार असतात आणि ज्याप्रमाणे व्यवसाय संस्था या स्थापन केल्या जातात। मग आता आपल्याला आधी मालकी ही एक कायदेविषयक संकल्पना आहे ती जाणून घ्यायची। मग मालकी म्हणजे काय? व्यवसाय संघटना ज्या असतात त्या मालकांना काही हक्क देतात आणि हक्क दिल्यानंतर त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकतात। मग हे हक्क आणि ज्या जबाबदाऱ्या असतात त्या मालकीच्या प्रकारावर अवलंबून असतात आणि यानुसार व्यवसाय संस्था स्थापन केल्या जातात आणि चालवल्या जातात। मग खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या व्यावसायिक संस्था ज्या असतील त्यांना खाजगी क्षेत्रातील संस्था म्हणतात आणि सरकारच्या मालकीच्या संस्था या सार्वजनिक मालकीच्या संस्था असतात। मग सरकार आणि खाजगी व्यक्तीच्या संयुक्त मालकीच्या संस्थांना संयुक्त क्षेत्र असे म्हटले जाते। मग आता खाजगी व्यवसाय संस्थेची मालकी ही एक किंवा अनेक व्यक्तींची असू शकते। एका व्यक्तीची मालकी असेल तर त्या संस्थेला एकल व्यापारी संस्था असे म्हटले जाते। मग एखादा व्यवसाय अविभक्त हिंदू कुटुंबांचा व्यवसाय, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी किंवा सहकारी संस्था या स्वरूपात अनेक व्यक्ती एकत्र येऊन चालवू शकतात। मग आपल्याला व्यवसायाचे हे सगळे प्रकार अभ्यासायचे आहेत। मग आपण यातला पहिल्या प्रकाराला सुरुवात करतोय। पहिला प्रकार एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना। याचा अर्थ काय होईल? आता आपल्याला नावातच त्यांनी सांगितले एकल किंवा व्यक्तिगत म्हणजे ज्या व्यवसायात एकच व्यक्ती असेल। मग ज्या व्यवसायाची मालकी ही एकाच व्यक्तीकडे असते आणि त्याच व्यक्तीकडून तो व्यवसाय चालवला जातो त्याला एकल व्यापारी संघटना असे म्हटले जाते। वाणिज्य संघटनेचा हा सर्वात जुना आणि साधा प्रकार आहे ज्यात एकाच व्यक्तीची मालकी असते, तिचे व्यवस्थापन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडून केले जाते। व्याख्या: जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसाय करण्याची कल्पना मनात आणते, भांडवल जमा करते, जोखीम पत्करते, नफा तोटा सहन करते, तेव्हा त्या व्यक्तीला व्यक्तिगत व्यापारी संघटना असे म्हटले जाते। म्हणजे व्यवसाय करण्याची कल्पना त्या व्यक्तीला मनात आणावी लागते। त्या व्यक्तीने ती कल्पना मनात आणल्यानंतर त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भांडवल जमा केलं जातं। त्यानंतर व्यवसायात जो काही नफा तोटा होईल तो सहन केला जातो, जोखीम पत्करली जाते। मग जी व्यक्ती हे सगळं काही करते त्या व्यक्तीला व्यक्तिगत व्यापारी संघटना असे म्हटले जाते। पुढे पाहायची आपल्याला व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्ये। आता व्यक्तिगत व्यापारी संघटनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती खालीलप्रमाणे आहेत। आपण एक एक करून पाहूया। पहिलं वैशिष्ट्य मालकी। व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसायाचा एकमेव मालक असतो। व्यवसायाचे नित्याचे व्यवहारही तोच पाहतो। मग व्यवसायाचा मालक या नात्याने संघटनेवर त्याचेच नियंत्रण असते। तसेच व्यवसायाची मालमत्ता ही त्याच्याच मालकीची असते। म्हणजे आता एकल व्यापारी संघटना म्हणजे एकच व्यक्ती असणारी। मग जर एकच व्यक्ती असेल तर व्यवसायाची जी मालमत्ता असेल ती पण त्याच्याच मालकीची असणार। त्याचप्रमाणे व्यवसायावर जे काही नियंत्रण करायचे असेल तेही तोच व्यक्ती करणार आणि व्यवसायाचे जे नित्याचे व्यवहार असतील ते सुद्धा तोच व्यक्ती करणार। दुसरं वैशिष्ट्य व्यक्तिगत भांडवल। आता व्यवसायासाठी लागणारं भांडवल जे असेल ते व्यक्तिगत व्यापारी स्वतः आणतो, कारण तो एकमेव मालक असतो। मग आवश्यक वाटल्यास व्यक्तिगत व्यापाऱ्याला नातेवाईक, मित्र यांच्याकडून मदत घेऊन अथवा कर्ज काढून व्यवसायाची अधिक भांडवलाची गरज भागवावी लागते। आता व्यक्तिगत व्यापारी हा एकटाच असतो, त्याच्यामुळे त्याचं जे भांडवल असतं ते व्यक्तिगत असतं। मग भांडवल जमा करण्यासाठी तो कधी कधी त्याच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून मदत घेऊ शकतो किंवा कर्ज काढून व्यवसायाची भांडवलाची गरज भागवतो। पुढचं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन आणि नियंत्रण। व्यवसायाचा मालक या नात्याने व्यवसायाचे व्यवस्थापन त्याला एकट्यालाच करावे लागते। व्यवसायाची दैनंदिन कार्ये पार पाडण्यासाठी तो कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो किंवा पगारी नोकरांची नेमणूक करतो।
म्हणजेच व्यवसायावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. आता तो एकटाच मालक आहे हे आपण पाहिलं. मग आता व्यवसायात जर तो एकटाच मालक असेल तर व्यवसायावर व्यवस्थापन करणं आणि नियंत्रण करणं हे त्याचंच कार्य होईल. म्हणून व्यवसायाचा मालक या नात्याने व्यवसायाचे व्यवस्थापन त्याला एकट्यालाच करावे लागते. आता व्यवस्थापन तर झालं, पण त्याचप्रमाणे व्यवसायाची दैनंदिन कार्य पार पाडावी लागतात. मग ती पार पाडण्यासाठी तो कुटुंबातील व्यक्तींची मदत घेऊ शकतो, किंवा जर कुटुंबातील व्यक्तींची मदत घेऊन जरी त्याला व्यवसाय पार पाडता येत नसेल तर तो पगारी नोकरांची नेमणूक करतो. आणि अशा प्रकारे व्यवसायावर पूर्णपणे त्याचेच नियंत्रण असते. पुढचं वैशिष्ट्य अमर्यादित जबाबदारी. व्यक्तिगत व्यापाऱ्याची व्यवसायातील देणे देण्याची जबाबदारी अमर्यादित असते. म्हणजेच आता व्यवसायात जी काही देणी द्यायची असतात, देणी म्हणजे कर्ज, ती व्यवसायातील जर मालमत्ता कमी पडली तर व्यक्तिगत व्यापाऱ्याला आपली स्वतःची वैयक्तिक मालमत्ता वापरात आणावी लागते आणि ती देणी द्यावी लागतात. म्हणजे आता व्यक्तिगत व्यापारी हा एकमेव मालक असतो, त्यामुळे व्यवसायात जे काही त्यांनी कर्ज घेतलं असेल व्यवसायासाठी, व्यवसायातून जर फायदा झाला तर ठीक, पण जर काही नुकसान झालं आणि त्याला ती कर्ज परत करण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता कमी पडली तर त्याला जी स्वतःची पर्सनल व्यक्तिगत मालमत्ता असते ती पर्सनल प्रॉपर्टी विकून त्याला ती कर्ज फेडावी लागतात. म्हणून त्याची जी जबाबदारी असते ती अमर्यादित जबाबदारी असते. पुढचं वैशिष्ट्य नफ्या तोट्यात वाटेकरी नाही. आता व्यवसायातील नफ्या तोट्याची जबाबदारी एकल व्यापारी स्वीकारतो, कारण तो एकमेव मालक असतो. मग व्यवसायात होणाऱ्या नफ्या तोट्यात त्याला कोणीही वाटेकरी नसतो. नफा झाला तर व्यक्तिगत व्यापारी हा सर्व नफा स्वतः स्वीकारतो आणि तोटा झाल्यास तो त्याला एकट्यालाच सहन करावा लागतो. म्हणजे नफा हो किंवा तोटा हो, तो व्यक्तिगत व्यापारी हा एकटाच मालक तसेच व्यवस्थापन करणारा असल्यामुळे त्याच्यात तो एकटाच हे सगळं काही स्वीकारतो, त्याच्यात कोणीही वाटेकरी नसतो. पुढचं वैशिष्ट्य नोंदणी नाही. व्यक्तिगत व्यापार सुरू करण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता पडत नाही. करार करण्यासाठी पात्र असणारी कोणतीही व्यक्ती सहजपणे व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये एकच व्यक्ती व्यवसाय सुरू करणार असते, तीच तिच्यावर नियंत्रण करणार असते, त्यामुळे त्याला नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. ज्यावेळेस त्याला असं वाटेल की तो व्यवसाय सुरू करू इच्छितो त्यावेळेस तो सहजपणे व्यवसाय सुरू करू शकतो. पुढचं वैशिष्ट्य व्यक्तिगत विकासास वाव. तर व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा विकास हा व्यक्तिगत कौशल्य, निर्णय कौशल्य, आर्थिक नियोजन, बाजारपेठेतील हालचाली, धोरणे आखणे यावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिगत व्यापाराच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो. म्हणजेच आता जर व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा विकास करायचा असेल तर त्या व्यक्तीला त्याची सगळी कौशल्य पणाला लावावी लागतील. मग त्याच्याकडे असणारे निर्णय कौशल्य, आर्थिक नियोजन, बाजारपेठेतील हालचाली, त्याचप्रमाणे धोरणे आखणे, हे सगळं जर त्यांनी व्यवस्थित केलं तरच व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा विकास होऊ शकतो. मग हे सगळं जर तो व्यवस्थित करू शकतो, कशामुळे करू शकतो तर त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे. मग ह्या सगळ्यांमुळे व्यक्तिगत व्यापाराच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्याच्या व्यक्तिगत विकासाला चालना मिळते. शेवटचं वैशिष्ट्य ग्राहकांशी जवळीकता. व्यवसायाचे स्वरूप लहान असल्यामुळे ग्राहकांशी थेट संपर्क साधला जातो. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे व्यक्तिगत व्यापाराचे ध्येय असल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येतो. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार माल पुरवणे आणि चांगली सेवा देणे याकडे अधिक लक्ष दिले जाते. म्हणजे आता व्यवसाय हा एकटाच व्यापारी सांभाळणार असतो, त्यामुळे त्याचं व्यवसायाचं स्वरूप हे छोटं असतं. मग स्वरूप जर लहान असेल तर त्याला ग्राहकांशी थेट संपर्क साधता येतो आणि ग्राहकांचे गरजा पूर्ण करणे हे त्याचं ध्येय असतं. त्यामुळे त्याचा ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येतो. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना त्यांच्या गरजा पुरवणे, चांगली सेवा देणे, त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना माल उपलब्ध करून देणे याकडे व्यक्तिगत व्यापारी अधिक लक्ष देतो. म्हणून ग्राहकांशी जवळीकता हे व्यक्तिगत व्यापारी संघटनेचं वैशिष्ट्य मानलं जातं. ही झाली वैशिष्ट्ये. आता आपल्याला बघायचे व्यक्तिगत व्यापारी संघटनेचे फायदे. मग व्यक्तिगत व्यापारी संघटनेचे किंवा एकल व्यापारी संघटनेचे जे काही गुण किंवा फायदे ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला फायदा सुलभ स्थापना. एकल व्यापारी संघटनेची स्थापना करणे सोपे. या व्यवसायासाठी कुठलाही स्वतंत्र कायदा नाही, त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागत नाही. त्याचप्रमाणे नोंदणी करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. व कोणतीही सक्षम व्यक्ती
हा व्यवसाय सहजपणे चालू करू शकते. आपण पाहिलं याच्यासाठी काय नोंदणी करावी लागत नाही. त्याचप्रमाणे कुठलाही स्वतंत्र कायदा नाही, म्हणजे कुठल्याही कायदेशीर बाबींमध्ये माणूस अडकणार नाही. मग जी सक्षम व्यक्ती असेल ती सहजपणे हा व्यवसाय चालू करू शकते. म्हणजेच व्यक्तिगत व्यापारी संघटनेची स्थापना करणे हे अत्यंत सहज आणि सुलभ आहे. पुढचा फायदा आहे गोपनीयता म्हणजेच गुप्तता. आता एकच व्यक्ती ही व्यवसायाची मालक असते. मग या व्यक्तीला व्यवसायाच्या विषयीची जी काही माहिती असेल ती कोणालाही सांगावी लागत नाही किंवा नफा तोटा पत्रक, ताळेबंद प्रकाशित करावे लागत नाही. म्हणजेच ही एकच व्यक्ती मालक असल्यामुळे ती आपल्या व्यवसायाची जी काही माहिती असेल ती कोणाला सांगणार नाही. त्याचप्रमाणे तिला व्यवसायाचे जे काही कागदपत्र असतील ते प्रकाशितही करावी लागत नाही. मग खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुप्तता राखता येते. या सर्वांमुळे व्यक्तिगत व्यापारी व्यावसायिक गुप्तता पूर्णपणे पाळू शकतो, कारण त्याला कोणालाही उत्तर देणं बंधनकारक नसतं. पुढचा फायदा आहे लवचिकता. आता एकल व्यापारी संघटनेत आवश्यकतेनुसार परिवर्तन करणे सहज शक्य होते. आता उदाहरणार्थ व्यवसायातील विक्री वस्तूंमध्ये बदल करणे, विक्री विषयक धोरणात बदल करणे हे व्यक्तिगत व्यापाऱ्याला सहजपणे शक्य होते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा फायदा व्यवसायाला लगेच मिळतो. आता परिस्थिती बदलली की व्यवसायात बदल करणं गरजेचं असतं. हा व्यवसाय एकच व्यक्ती चालवत असल्यामुळे त्याला जर कळलं की अशा पद्धतीचा बदल करायचा आहे तर त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे सहजरित्या आणि त्वरित त्याला व्यवसायामध्ये बदल करणं शक्य होतं. मग व्यवसायात तो सहजपणे बदल करू शकतो, म्हणजे त्याचा व्यवसाय लवचिक असतो. म्हणून लवचिकता हा संघटनेचा एक फायदा आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे पुढचा फायदा आहे त्वरित निर्णय व अंमलबजावणी. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकमेव मालक असल्यामुळे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तो योग्य तो निर्णय घेऊन धोरणे ठरवतो व त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि या सगळ्याचा फायदा व्यवसायालाच होतो. आता आपण पाहिलं एकल व्यापारी संघटनेमध्ये एकच व्यक्ती मालक असतो. मग आता त्याला जे काही व्यवसायाचे निर्णय घ्यायचे असतील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तो योग्य तो निर्णय घेतो. त्यानंतर धोरणे ठरवतो. मग आता हे जे निर्णय घेतलेले आहेत किंवा धोरणे ठरवली याची तो सहजपणे आणि त्वरित अंमलबजावणी करू शकतो, कारण त्याला कोणाला सांगावं लागत नाही किंवा विचारावंही लागत नाही. मग आता त्याने जर त्वरित निर्णय घेतले आणि त्याची त्वरित अंमलबजावणी झाली तर याचा फायदा व्यवसायालाच होतो. पुढचा फायदा आहे स्वयंरोजगार. व्यक्तिगत व्यापारामुळे रोजगाराची संधी मिळते. स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा किंवा बौद्धिक कौशल्याचा वापर करून एखादी व्यक्ती स्वतःसाठी स्वयंरोजगार निर्माण करू शकते. आता स्वयंरोजगार म्हणजे काय? स्वतःसाठी रोजगार तयार करणं. तर व्यक्तिगत व्यापारी हा एकमेव व्यक्ती असतो जो स्वतःसाठी व्यवसाय चालवतो. मग आता तो जर व्यवसाय चालवतोय तर त्यामुळे काय होईल? रोजगाराची संधी मिळेल. रोजगाराची संधी तर मिळेलच, त्याचबरोबर तो स्वतः एकटाच असल्यामुळे स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा आणि बौद्धिक कौशल्यांचा वापर करून स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतो. म्हणून एकल व्यवसाय संघटना ही स्वयंरोजगार निर्माण करण्याचे साधन मानले जाते. पुढचा पॉइंट आहे काटकसर आणि कार्यक्षमता. एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये एकच व्यक्ती व्यवसाय चालवत असते. व्यवसायाचे व्यवस्थापनही तीच व्यक्ती करत असते. त्यासाठी तो वेगळा तज्ज्ञ व्यवस्थापक नेमेलच असे नसते. त्यामुळे त्याच्या खर्चात बचत होते. तसेच तो स्वतःच व्यवसाय पाहत असल्यामुळे त्याचे सर्व बाबींकडे बारीक लक्ष असते. सर्व व्यवहार एकाच व्यक्तीकडे असल्याने व्यावसायिक धोरणात सातत्य राखता येते. नफा आणि तोट्यास तोच जबाबदार असल्याने तो अधिक काटकसर करून कमीत कमी खर्चात व्यवसाय चालवतो. म्हणजे एकच व्यक्ती व्यवसाय चालवणार असल्यामुळे ती व्यवस्थित निर्णय घेऊन त्याचप्रमाणे नफा तोटासाठी तीच व्यक्ती जबाबदार असते. त्यामुळे ती अधिक काटकसर करून कमीत कमी खर्चात व्यवसाय चालवते. व्यवसायाचे व्यवस्थापनही ती व्यक्ती स्वतःच करते. त्यासाठी वेगळा तज्ज्ञ व्यवस्थापक नेमण्याची गरज वाटली तर ती व्यक्ती नेमेल किंवा काटकसर करून स्वतःच व्यवसायाचं व्यवस्थापन करून कमीत कमी खर्चात व्यवसाय चालवला जातो. म्हणून काटकसर आणि कार्यक्षमता हा एक महत्त्वाचा फायदा मानला जातो. पुढचा पॉइंट आहे सामाजिक महत्त्व. व्यक्तिगत व्यापार संघटना प्रकारास आज समाजात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संघटनांमुळे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात. तसेच
यामधून मोठमोठे उद्योग उदयास येतात, लोकांना रोजगार मिळतो, त्यांचा सर्वांगीण विकास होतो, समाजाला योग्य किमतीत दर्जेदार वस्तू मिळतात, तसेच आर्थिक सत्ता विकेंद्रित होण्यास हातभार लागतो आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. आता व्यक्तिगत व्यापारी संघटनेचं सामाजिक महत्त्व बघायचं आपल्याला. व्यक्तिगत व्यापारी संघटनेला समाजात विशेष महत्त्व प्राप्त झाले. तर विशेष महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय, तर या संघटनांमुळे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्याचप्रमाणे यामधूनच मोठमोठे उद्योग उदयास येतात. म्हणजे एक व्यक्ती उद्योग स्थापन करते, स्वतःचा व्यवसाय सुरू करते, त्यातून त्याचं विस्तार करत करत तो व्यवसाय मोठा करत त्याच्यातून मोठमोठे उद्योग उदयास येतात. आता मोठमोठे उद्योग झाले म्हणजे साहजिक आहे तिथे काम करण्यासाठी लोक लागणार, म्हणजे लोकांना रोजगार मिळणार, त्याचप्रमाणे सगळ्यांचा सर्वांगीण विकास होणार. आता जर मोठमोठे उद्योग उदयास आले तर समाजाला योग्य किमतीत दर्जेदार वस्तू मिळतात. त्याचप्रमाणे आर्थिक सत्ता विकेंद्रित होण्यास हातभार लागतो. म्हणजे जी आर्थिक सत्ता आहे ती फक्त काही लोकांच्या हातात केंद्रित राहत नाही की फक्त 2 लोक आर्थिक सत्ता केंद्रित करणार, तर जेवढे जास्त उद्योग उदयास येतील तेवढी सत्ता विकेंद्रित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. आता जर लोकांचा सर्वांगीण विकास होत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. त्याचप्रमाणे आता पुढचा फायदा वैयक्तिक गुणांचा विकास. आपण वैशिष्ट्यांमध्येच पाहिलं की व्यक्तिगत विकासास वाव मिळतो, म्हणजेच वैयक्तिक गुणांचा विकास होतो. आता व्यक्तिगत व्यापारी हा स्वतः शारीरिक कष्ट करतो किंवा बौद्धिक कौशल्याचा वापर करत असतो. व्यवसाय सांभाळताना त्याला चांगल्या सवयी लागतात. उदाहरणार्थ पत्रव्यवहार करणे, हिशोब करणे, संभाषण कला आत्मसात करणे इत्यादी सगळ्या वैयक्तिक गुणांचा विकास होतो. कारण आता पत्रव्यवहार करायचा म्हणजे तो स्वतःच हे सगळं करणार, हिशोब करणार, व्यवस्थापन करणार, त्याचप्रमाणे लोकांशी संवाद साधण्यासाठी संभाषण कला आत्मसात करणार. हे सगळं करण्यासाठी हे सगळं करत असताना त्याच्या वैयक्तिक गुणांचा विकास होतो. हे झाले व्यक्तिगत व्यापारी संघटनेचे फायदे. आता आपल्याला पाहायचे व्यक्तिगत किंवा व्यापारी संघटनेचे दोष किंवा मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. पहिला पॉईंट आहे मर्यादित भांडवल. आता व्यक्तिगत व्यापारी संघटनेत एकच व्यापारी व्यवसायाला भांडवल पुरवत असतो, त्यामुळे भांडवल उभारण्याच्या क्षमतेवर मर्यादा पडतात. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे त्याला व्यवसाय वाढवता येत नाही. त्यामुळे व्यक्तिगत व्यापाराच्या व्यवसायात टिकून राहण्याच्या क्षमतेवर सुद्धा मर्यादा येतात. तर मर्यादित भांडवल म्हणजे काय, एक व्यक्ती जमा करून आता तोच व्यवसायाला भांडवल पुरवणार आहे, तर तो किती भांडवल पुरवू शकतो त्याला पण एक मर्यादा असते. त्यामुळे भांडवल उभारण्याच्या क्षमतेवर मर्यादा पडतात आणि एका विशिष्ट मर्यादेपलीकडे त्याला भांडवल न मिळाल्यामुळे, उभारता न आल्यामुळे त्याला त्याचा व्यवसाय वाढवता येत नाही. त्यामुळे व्यक्तिगत व्यापाराच्या व्यवसायात टिकून राहणं सुद्धा त्याला जास्त वेळ शक्य होत नाही, म्हणजे त्याच्या टिकून राहण्याच्या क्षमतेवर सुद्धा मर्यादा येतात. पुढचा पॉईंट आहे व्यवस्थापकीय मर्यादा. व्यक्तिगत व्यापारी संघटनेत मालक हाच व्यवसायाचे व्यवस्थापन करत असतो. व्यक्तिगत व्यापाऱ्यालाच व्यवसायातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते. मग बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अशक्य होऊन जातं. मग श्रम विभागणीच्या तंत्राचा वापर करता येत नसल्यामुळे व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर व नफा मिळवण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. व्यक्तिगत व्यापाऱ्याची व्यवस्थापन क्षमता चांगली नसल्यास व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते. काही वेळा व्यवसाय बंद सुद्धा करावा लागतो. संघटनेत एकच व्यक्ती असते, तीच व्यक्ती मालक असते आणि तीच व्यवसायाचे व्यवस्थापन करत असते. मग त्या व्यक्तिगत व्यापाऱ्यालाच व्यवसायातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवावं लागतं. मग व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी असो, उत्पादन तयार झाल्यानंतर त्यांची विक्री करणं असो, उत्पादनाच्या विक्रीसाठी जाहिरात करणं असो, या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करण्याचं काम त्या एका व्यक्तिगत व्यापाऱ्यालाच करावं लागतं. मग बऱ्याच वेळा या सर्व गोष्टींवर एकाच वेळेस नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. तसंच श्रम विभागणीच्या तंत्राचा वापर करता येत नाही. श्रम विभागणीच्या तंत्राचा वापर म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक करणं, म्हणजे एक कामासाठी एक व्यक्ती याला अशा पद्धतीने काम वाटून देणं म्हणजे श्रम विभागणी तंत्र. पण इथे एकच व्यक्ती मालक असल्यामुळे या तंत्राचा वापर करता येत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर व नफा मिळवण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. पुढचा पॉईंट आहे
स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. व्यक्तिगत व्यापारी व त्याचा व्यवसाय हे एकमेकांपासून वेगळे नसतात. त्यामुळे व्यापाऱ्याचा मृत्यू, वेडेपणा, दिवाळखोरी इत्यादींमुळे व्यवसाय बंद पडू शकतो. व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या स्थापनेसाठी स्वतंत्र असा कुठलाही कायदा नाही आहे, म्हणून त्याला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व नाही आहे. व्यक्तिगत व्यापारी आणि त्याचा व्यवसाय हे एकमेकांपासून वेगळे नसतात, ते दोघं एकच असतात. त्यामुळे जर व्यापाऱ्याला काही झालं, मग त्याचा मृत्यू, वेडेपणा किंवा दिवाळखोरी ह्या गोष्टींमुळे व्यवसाय जो असतो तो बंद पडू शकतो. पुढचा पॉइंट आहे अमर्यादित जबाबदारी. आपण वैशिष्ट्यांमध्येच पाहिलं होतं, अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय, त्याला मर्यादा नाही. म्हणजेच व्यवसायाचे जे काही कर्ज असतील, व्यवसायाची देणी, ती देण्यासाठी व्यवसायातील मालमत्ता जर अपुरी पडली तर व्यक्तिगत व्यापाऱ्याला आपली स्वतःची खाजगी मालमत्ता विकून ती कर्ज फेडावी लागतात. या अमर्याद जबाबदारीमुळे व्यवसाय जास्त प्रमाणात वाढवत नाही. त्यामुळे व्यवसायाचा विकास विशिष्ट मर्यादेपलीकडे होऊ शकत नाही. आता व्यवसायासाठी त्यांनी जे काही कर्ज घेतले असतील, त्या व्यवसायाची जी काही संपत्ती असेल, त्या संपत्तीतून जर त्याला ती कर्ज पूर्ण फेडता आली नाहीत तर त्याला स्वतःची खाजगी मालमत्ता विकून ती कर्ज फेडावी लागतात. म्हणजेच त्याची जबाबदारी जी असते ती अमर्यादित असते. पुढचा पॉईंट आहे अल्पकाळ अस्तित्व. व्यक्तिगत व्यापारी हा संघटन प्रकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. कारण व्यापाऱ्याची मानसिक अपात्रता, दिवाळखोरी, मृत्यू इत्यादींमुळे व्यवसाय बंद होऊ शकतो. म्हणजेच या व्यवसायाला कंपनीप्रमाणे दीर्घकाळ अस्तित्व लाभत नाही. हा व्यवसाय अल्पकाळच टिकतो. तर अल्पकाळ अस्तित्व म्हणजे काय, हा जो व्यवसाय आहे, संघटन प्रकार आहे, हा फक्त थोड्या कालावधीसाठीच अस्तित्वात येऊ शकतो. कारण यात व्यक्तिगत व्यापारी आणि व्यक्तिगत व्यापारी संघटना हे वेगवेगळे नसतात, हे दोघं एकच असतात. मग व्यापाराची मानसिक अवस्था बिघडली किंवा दिवाळखोरी झाली, मृत्यू झाला, अशा कुठल्याही कारणामुळे, ज्या कारणामुळे व्यापाऱ्याला नुकसान होईल, म्हणजे त्यामुळे व्यवसाय बंद होऊ शकतो. मग जर व्यवसाय फक्त एका व्यापाऱ्याच्या, एका माणसाच्या याच्यामुळे बंद पडू शकतो, याचाच अर्थ या व्यवसायाला दीर्घकाळ अस्तित्व लाभत नाही. हा व्यवसाय अल्पकाळच टिकतो. पुढचा पॉईंट आहे श्रम विभागणीचा अभाव. व्यवसायाचा आकार लहान असतो. मग आकार लहान असल्यामुळे तसेच एकमेव मालक असल्यामुळे व्यवसायाची सर्व कामे ही व्यक्तिगत व्यापारी स्वतः करतो. कारण या व्यवसाय संघटनेत श्रम विभागणी तत्वाचा अवलंब करता येत नाही. आपण पाहिलं श्रम विभागणी तत्व म्हणजे काय, तर कामं वाटून देणे. पण आता कामं वाटण्यासाठी तेवढी माणसं असली पाहिजेत. आणि व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये एकमेव मालक असल्यामुळे सर्व कामे व्यक्तिगत व्यापारी स्वतः करत असतो. मग आता जर सगळी कामे तो स्वतः करत असेल तर श्रम विभागणी तत्वाचा त्याला वापर करता येत नाही. त्यामुळे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढीवर मर्यादा येतात. पुढचा पॉईंट आहे चुकीचे निर्णय. व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक, व्यवस्थापक, नियंत्रक असल्यामुळे घेतलेले निर्णय चुकल्यास व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. जर एखादा निर्णय चुकला तर व्यवसायाला खूप मोठा जो काही तोटा होईल तो त्याला सहन करावा लागतो. आणि बाकीच्या संघटन प्रकारात काय होतं, इतर व्यक्तींच्या मदतीने निर्णय घेतले जातात. परंतु या संघटन प्रकारात व्यक्तिगत व्यापारी हा एकटाच मालक, व्यवस्थापक, नियंत्रक असल्यामुळे तो स्वतःच निर्णय घेतो आणि त्यामुळे त्याचा निर्णय चुकू शकतो. म्हणून चुकीचे निर्णय. आणि पुढचा शेवटचा पॉईंट आहे स्थानिक बाजारपेठ. व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा आकार हा छोटासा असतो, त्याच्यामुळे तो फक्त स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित असतो. आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या बाजारपेठेचे फायदे या व्यवसायाला मिळवता येत नाही. कारण त्याचा आकार, व्याप्ती एवढी मोठ्या प्रमाणावर नसते की त्याला आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या बाजारपेठेचे फायदे मिळवता येतील. म्हणून त्याचा जो आकार असतो तो फक्त स्थानिक बाजारपेठेपुरताच मर्यादित असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या नावासहित कमेंट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.